या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी आपण सगळेजण जमलेलो आहोत. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय शेफाली वैद्य या रस्त्यामध्ये आहेत. काही वेळातच त्या इथे उपस्थित राहतील. वेळेची मर्यादा पाळून आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. सगळ्यांचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत. मी मान्यवरांना विनंती करते की कृपया व्यासपीठावर यावं. आजच्या कार्यक्रमाचे लेखक आणि आजच्या पुस्तकाचे लेखक मंदार वाडेकर, तसेच प्रमुख अतिथी राजेश मंडलिक, सत्यजित स्टुडिओचे संचालक, सत्यजित नाही झंकार स्टुडिओचे संचालक सत्यजित पंगू. मान्यवरांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. मंदार वाडेकर लिखित जावे त्या देशा या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी आपण सगळेजण जमलेलो आहोत. खरं तर तुकाराम महाराजांनी खूप छान सांगून ठेवले की जावे त्या वंशा, तेव्हा त्यांची व्यथा आणि त्यांची परिस्थिती आपल्याला कळते. आणि त्याच धर्तीवर जावे त्या देशा या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी आपण सगळेजण जमलेलो आहोत. मी सत्यजित पंगू यांना विनंती करते की प्रास्ताविक करावं. ऐकू येत आहे? नमस्कार. माननीय व्यासपीठ, तुमच्या झंकार स्टुडिओचे सहकारी, प्रेसची मंडळी आणि लेखकाचे शिवाय इतर नेटवर्कमधून, स्टुडिओच्या नेटवर्कमधून आणि आजच्या निवेदिका शिल्पा देशपांडे यांच्या नेटवर्कमधून, राजेश दामले यांच्या नेटवर्कमधून जी मंडळी इथे आलेली आहेत आणि प्रवास करून आलेली आहेत. म्हणजे काही जणांचा प्रवास हा 1 किलोमीटरमधला पण असेल. आणि जसं आत्ताच त्यांनी अनाऊन्स केलं की शेफाली वैद्य त्याही एअरपोर्टवरती लँड झाल्यात आणि प्रवासात आहेत. तर जावे त्या देशा या मंदारच्या पुस्तकाचा जर विषय आहे, खरं तर तो प्रवास आहे, परंतु ते प्रवास वर्णन नाही आहे. इट्स नॉट अ ट्रॅव्हल लॉग. काय असतं की लेखक असो, लेखकाने वापरलेली भाषा असो, किंवा निसर्गातील प्रत्येक गोष्टी, नुसता प्रवास नसतो. त्या प्रवासाच्या बरोबर एक प्रवाह असतो आणि त्या प्रवाहात देवाणघेवाण असते आणि त्यातून प्रवास पुढे जात असतो. म्हणजे अगदी आपण छोटी छोटी उदाहरणं जरी घेतली की आपल्यापैकी काही मूळचे पुणेकर असूच असं नाही. कुठून कुठून येऊन इथून सेटल झालेलो आपण आहोत आणि त्या ठिकाणाहून काहीतरी आणलं आहे. तिथून इथे येण्यापर्यंतचा प्रवास आहे. त्या प्रवासाचा एक प्रवाह आहे आणि त्यातून काहीतरी आपण आणलं आहे आणि ती देवाणघेवाण सतत सुरू आहे. म्हणजे जसं नदीचं आपण उदाहरण घेतो की जिथे उगम पावते नदी आणि त्यावेळेला छोटा प्रवाहच असतो, मग इतर ओहोळ त्याला येऊन मिळतात. त्यावेळेला कदाचित वेग जास्त असतो आणि त्या वेगात काही नदी घर्षण करत असते, त्यातून झीज होत असते वगैरे. मग जेव्हा पुढचा टप्पा सुरू होतो, पात्र मोठं होतं, वेग मंदावतो आणि तिथे कलेक्शन सुरू झालेलं असतं. आणि असा तो जो प्रवास नदीचा असतो तो समुद्रापर्यंत जातो. त्यावेळेला पुन्हा देण्याचं काम करते नदी, सखल भागातून जाताना, मैदानी प्रदेशातून जाताना. आणि जेव्हा समुद्राला ती मिळते त्यावेळेला खाडी तयार होते आणि तिथं पुन्हा एक देवाणघेवाण होऊन वेगळी जीववैविध्यता तयार होते. इकॉलॉजी तितकी वेगळी असते. आणि पुढे समुद्राचं बाष्पीभवन पाण्याचं झाल्यानंतर उगमाच्या ठिकाणी थेंब पडतात. तसं ह्या पुस्तकाचं एकंदरीत प्रकरण आहे हे. जेव्हा हे पुस्तक लेखन स्वरूपात आमच्याकडे आलं आणि वाचताना लक्षात आलं की पुस्तक निर्मितीचा प्रवास आत्ता सुरू होतोय, परंतु त्याच्यामागे फार मोठा प्रवाह आणि प्रवास आहे. शैलेश पोद्दार हे आमचे कॉमन मित्र, त्यांचं ऑडिओ बुक पूर्वी झंकारनी पब्लिश केलं होतं.
राजेश दामले यांनीच आवाज दिला होता आणि शैलेश पोद्दार यांच्या मैत्रीतून मंदार वाडेकर यांची ओळख झाली. आणि मग असं ठरलं की हे पुस्तक प्रिंट स्वरूपात प्रकाशित करूया. मग आपण प्रस्ताव दिला, मग त्याच्यासोबत आपण ईबुक करूयात का, त्याचसोबत आपण ऑडिओ बुक करूयात का, अशी आमची चर्चा त्यावेळेला सुरू होती. आणि मग हळूहळू त्या प्रवासाला सुरुवात झाली, म्हणजे पुस्तक निर्मितीच्या प्रवासाला ती सुरुवात झाली. आणि मग याच्यात परत वेगळे टप्पे येत गेले. ऑडिओ बुक पण करायचं असं ठरलं. मग पुन्हा राजेश दामलेंचीच निवड झाली आणि त्यांनी अतिशय सुदिंग अशा आवाजात ऑडिओ बुक पण तयार केलं. हे होत असताना प्रिंट पुस्तक सुरू होत होतं आणि ह्या पुस्तकाचं जे लिखाण आहे, हे लिखाण वाचताना एक प्रकर्षाने विचार जो आला तो या प्रास्ताविकाच्या स्वरूपात मी आता मांडतोय. मी मुद्दाम नदीचं उदाहरण घेतलं, प्रवाहाचं उदाहरण घेतलं ते अशासाठी की मंदार यांचं जे लिखाण आहे त्याच्यावर सोशल मीडियाचा एक इन्फ्लुअन्स आहे. आता तुम्ही असं म्हणाल की अभिजात दर्जा मराठीला मिळाला आहे आणि प्रमाण भाषा वापरून लिखाण व्हायला पाहिजे वगैरे वगैरे वगैरे, तर एक वेगळा विचार त्यांच्या लिखाणाच्या निमित्ताने सुचतोय. तो एक प्रास्ताविक म्हणून मांडावा असं मला वाटतोय. तो असा की जसा आपण नदीचा प्रवास पाहिला आणि नदीचा प्रवाह देखील पाहिला, त्याच्यात देवाणघेवाणीबद्दल आपण बोललो, तसं भाषेचं पण आहे की आता फेसबुक किंवा इतर माध्यमातून तुम्ही लिखाण करताना टर्मिनॉलॉजी वेगळी त्यात येते, वेगळे शब्द येत आहेत. तर हे सगळे शब्द भाषेत घेऊन जर हे लिखाण पुढं चाललं तर भाषा समृद्ध नाही का होणार? तर ती होणार आहे. आणि म्हणून ह्या पुस्तकात जी मजा आहे ना ती त्या लिखाणाची आहे की त्यांचा तर तो प्रवास आहेच. फेसबुक पोस्टकडून एक ऑल टुगेदर प्रिंट पुस्तक निर्मिती असा एक लेखकाचा प्रवास असतो. त्याच्याबरोबर भाषेचा प्रवास होताना दिसतोय मला. लेखक म्हणून परत वेगळा प्रवास आहे आणि तिन्ही माध्यमं स्वीकारून, म्हणजे प्रिंट माध्यम आणि आत्ताच्या जनरेशनला किंवा आत्ताच्या लाईफस्टाईलला सूट होणारं ऑडिओ आणि ईबुक हे माध्यम स्वीकारून त्यांनी पुन्हा त्या प्रवाहीपणाची एक जाण आपल्याला करून दिलेली आहे. त्याच्यामुळे हे पुस्तक 3 फॉर्ममध्ये तयार होत आहे. तर असा हा जो काही एकंदरीत भाषेसोबत लेखक समृद्ध होणे, पुन्हा ती देवाणघेवाण होऊन भाषा समृद्ध होणे, निरनिराळ्या टर्मिनॉलॉजीज, शब्दप्रयोग भाषेत येणं, आणि हा प्रवास जो आहे या प्रवासातला मला वाटतं जावे त्या देशा हा एक टप्पा आता आपण पाहतोय. आणि त्या टप्प्यातलं जे प्रकाशनाचा सोहळा म्हणून आपण इथे सगळे जमलेला आहात, तर त्या प्रकाशनाच्या सोहळ्यामध्ये तुमचं सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. थोडक्यात फक्त एकच गोष्ट नमूद करतो की तुमच्याकडून अशीच भरपूर पुस्तकं तयार होऊ देत. फेसबुकचं लिखाण तर सुरू आहे आणि इतर माध्यमातून आपण व्यक्त होतात, परंतु जेव्हा पुस्तकाकडे लेखक येतो तेव्हा त्याच्यात एक अजून वेगळेपणा, एक वेगळा जिवंतपणा यायला लागतो आणि तो सर्वांपर्यंत पोहोचताना अजून मजा येते. आता या पुस्तकातलं एक छोटंसं उदाहरण, शेफाली वैद्य यांचं नुकतंच आगमन झालंय, टाळ्या वाजवून स्वागत करा. आपण वेगळ्या टर्मिनॉलॉजीचा उल्लेख केला की भाषेमध्ये शब्दप्रयोग नवीन येणं हे भाषा प्रवाही असण्याचं उदाहरण आहे. तर एक छोटंसं उदाहरण घेतो आणि त्यात, कारण हा पुस्तक निर्मितीच्या प्रवासात देखील मजा आली आम्हाला करताना. बॉस्टन जवळ एक केप कॉड, मला वाटतं केप कॉड नावाचं एक बेट आहे.
आणि तिथे जेव्हा ही इंग्लंडमधलं मे फ्लॉवर कॉम्पॅक्ट म्हणून कदाचित आपण हिस्ट्रीमध्ये वाचलं असेल की ती जहाजावरून मंडळी आली सगळी आणि मग त्या भागात ती राहायला लागली तेव्हा सुरुवातीला त्यांचं त्या केपकॉडला वास्तव होतं आणि मग त्या बोस्टन किंवा त्या सगळ्या भागाला मला वाटतं न्यू इंग्लंड असं म्हटलं जातं. आता ही जी मंडळी आली खरं तर त्यांनी लोकल तिथे जे कोणी काय रेड इंडियन्स किंवा जे नेटिव्ह होते खरं तर त्यांच्यावरती अत्याचार केले. पण गंमत अशी आहे की त्या केपकॉडमध्ये त्यांचे पिलग्रिमेज म्हणून एक मोठं मॉन्युमेंट बांधलेलं आहे. तर त्याबद्दल लिहिताना त्यांनी एक शब्दप्रयोग वापरला की आयरनीच्या देवा, म्हणजे आयरनी आहे ही ॲक्च्युली. आयरणीच्या देवा आपण असं म्हणतो पण त्यांनी आयरनीच्या देवा असा शब्दप्रयोग केला आहे. कारण चक्क आयरनी आहे की कुणाचं मंदिर बांधतोय आपण इथे. आता काय गंमत झाली की पुस्तक जेव्हा प्रूफ रिडिंगला गेलं तेव्हा त्याच्यावर असं एक गोल सर्कल मारून पाठवलं की हे काहीतरी चुकलं आहे वगैरे. तर असं नाही आहे. तर असे शब्दप्रयोग ह्या पुस्तकात तुम्हाला भरपूर मिळतील आणि त्याच्यामुळे वाचताना भयंकर मजा येते, वाचताना मजा येते, ऐकताना मजा येते. त्यामुळे हे पुस्तक एक अतिशय आकर्षक असं नुसतंच प्रवास वर्णन नसून प्रवास प्रवाह वर्णन आहे असं मी म्हणेन. कारण कोकणापासून जातो प्रवास आहे आणि पुन्हा एक टप्पे वेगळे वेगळे आहेत. तर आपण ह्या कार्यक्रमाला आता अध्यक्ष पण आलेले आहेत त्यामुळे या कार्यक्रमाला आता सुरुवात करूया. आणि प्रास्ताविकात मला हा एकच छोटासा विचार मांडायचा होता. हे पुस्तक आज प्रिंट स्वरूपात इथं प्रकाशित होत आहे. त्याच्यानंतर एक ऑडिओ क्लिप आपण ऐकून ऑडिओ बुकचं पण प्रकाशन करूया. हे पुस्तक त्याच्यानंतर स्टोरीटेल, ऑडिबल आणि एक कनेडियन प्लॅटफॉर्म आहे कोबो म्हणून, या 3 ठिकाणी तिन्ही स्वरूपात म्हणजे उपलब्ध होईल. ऑडिबलवरती फक्त ऑडिओ होतो, किंडलवरती ईबुक असेल. तर ते टप्प्याटप्प्याने मग त्या लिंक मंदार शेअर करतील. तर अशा पद्धतीने या पुस्तकाचं प्रकाशन होईल. तर आता पुढील कार्यक्रमासाठी मी शिल्पा देशपांडे यांना विनंती करतो की तुम्ही मंच ताब्यात घ्या. धन्यवाद. सत्यजितने लेखनाचा प्रवास सांगितला, लेखकांचा प्रवास सांगितला आणि प्रास्ताविकाचा प्रवासही सुंदर होता त्याचा. आणि आज प्रवासच आहे, म्हणजे प्रवास करून आलेल्या आपल्या माननीय शेफाली वैद्य ह्या प्रवास करून आलेल्या आहेत. पुस्तकसुद्धा प्रवासावर आहे. असा हा सुंदर प्रवास. मी मंदार वाडेकर यांना विनंती करते की अध्यक्षांचा सत्कार करावा. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय शेफाली वैद्य, प्रसिद्ध लेखिका, ब्लॉगर, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, विविध विषयांवर त्यांचं अभ्यासपूर्ण लेखन असतं. वृत्तपत्रामध्ये स्तंभलेखन त्या करतात. मास कम्युनिकेशन, पत्रकारिता आणि इंडॉलॉजीमध्ये मास्टर डिग्री त्या प्राप्त आहेत आणि उच्च विद्याविभूषित अशा अध्यक्षा आपल्याला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लाभलेल्या आहेत. मान्यवरांचं आणि अध्यक्षांचं आपण पुन्हा एकदा टाळ्या वाजवून स्वागत करूया. यानंतर प्रसिद्ध उद्योजक राजेश मंडलिक यांचाही सत्कार मंदार वाडेकर यांनी करावा अशी मी विनंती करते. प्रसिद्ध उद्योजक, कार्यकारी अधिकारी अर्थात CEO, सेटको स्पिंडल्स या कंपनीचे ते CEO आहेत. मॅनेजमेंट स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स, कौशल्य, संवादाचं महत्त्व यावर मार्गदर्शनपर लेख आणि पॉडकास्ट त्यांचे प्रसिद्ध आहेत. सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे उत्सवमूर्ती आणि ज्यांनी हे पुस्तक लिहिलं त्यांचं मनोगत आपल्याला नक्कीच ऐकायचं आहे. सुधीर मोघे म्हणतात तसं की ही नजर पाहते आणि ठरवते सारे, ही नजर पाहाया नजर मज कुणी द्या रे. म्हणजे जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा तो दृष्टिकोन काय असतो आणि तो प्रवास वर्णन लिहितानाचा दृष्टिकोन काय असतो, त्याचा दृष्टिकोन आणि तो प्रवास म्हणजे मानसिक प्रवास, शारीरिक प्रवास आणि मनाने टिपलेले काही संवेदनशील क्षण असतील तर तो प्रवास आपण जाणून घेऊयात मंदार वाडेकर यांच्या मनोगतातून. शेफाली वैद्य, राजेश मंडलिक आणि समस्त उपस्थित मित्रवर्ग, तुम्ही सगळे आलात, मला खरंच बरं वाटतं, आनंद झाला आहे. हे पुस्तक काही प्रिंट करावं अशा उद्देशाने हे लेखन सुरू झालं नव्हतं. त्याचं झालं असं होतं की सध्याच्या काळामध्ये आपण बरंचसं पूर्वीचं निरागसत्व जरा गमावून बसलो आहोत असं वाटतं की ॲक्सेप्टन्स कमी झालेलं आहे. कुठलीही एखादी प्रथा असेल किंवा एखादं गावाचं वैशिष्ट्य असेल
तर अरे आमच्याकडे हे असं नसतं, तुमच्याकडे काय पण करतात, हे असं थोडंसं एक जजमेंट असतं किंवा ट्रोलिंग असतं, ते वाढत चाललेलं आहे ते. आणि ते थोडंसं सोशल मीडियाचं त्याच्यातमध्ये बऱ्यापैकी हात आहे. तर ही सुरुवात अशी झाली की प्रत्येक गावाची वैशिष्ट्ये असतात, त्याचा इतिहास असतो, तिथली माणसं असतात, त्यांच्या सभोवतालच्या वातावरणानुसार, पर्यावरणानुसार त्यांच्या काही प्रथा असतात, परंपरा असतात, त्यांच्या सवयी असतात. तर त्याच्यामध्ये चूक आणि बरोबर असं काहीच नसतं. तिथल्या खाण्यापिण्याच्या पद्धती, तिथल्या वागण्याच्या पद्धती, बोलण्याच्या पद्धती, भाषा, हे सगळं तिथलं युनिक असतं. आणि माझ्या मते तरी ते त्यांच्या दृष्टीने आणि सर्वांच्या दृष्टीने उत्कृष्टच असतं ते. तर जेव्हा आपण अशा ठिकाणी जातो, तिथे काही काळ घालवला, तर आपण ते आत्मसात करतो, आपल्याला ते बरं वाटायला लागतं आणि इट बिकम्स पार्ट ऑफ अस. तर हे थोडंसं मला जाणवलं आणि मी थोडंसं त्याच्यावरती लिहायला सुरुवात केली होती की माझा प्रवास कसा झाला. त्या काळी हे नव्हतं काही, म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हती. जे काही असेल, इव्हन कॅमेरासुद्धा नव्हते त्यावेळेला, जे काय असेल ते आपण ब्रेनमध्ये साठवून ठेवायचं, मेमरीमध्ये साठवून ठेवायचं. त्यामुळे निरीक्षण होत गेलं. वेगवेगळ्या ठिकाणी मी जात राहिलो, कामानिमित्त असेल, प्रवासानिमित्त असेल किंवा सहज स्वतःहून जाऊन उठून गेलेलो असेल. असं मला जाणवलं की प्रत्येक गावात चांगली माणसं असतात, प्रत्येक गावामध्ये वेगवेगळे आचार विचार असतात आणि त्याच्यामध्ये तसा विचार केला की वी बिकम पार्ट ऑफ इट. आता माझं एक उदाहरण म्हणजे द्यायचं म्हणजे मी सिंगापूरला 3 वर्ष होतो आणि मला तिथे माझ्या कंपनीमध्ये 200 चायनीज लोक आणि मी एकटा भारतीय होतो. मला त्यांची भाषा येत नसेल, त्यांना माझी फक्त इंग्लिश भाषा कळत असेल, पण मी हळूहळू त्यांच्याबरोबर मॅन्डरिन शिकलो. आणि जसं आपण त्यांच्या भाषेत बोलायला जातो किंवा लागतो, तर त्यांना ॲक्सेप्टन्स वाढतो. म्हणजे शेवटी मी 3 वर्षाच्या शेवटी असं मला माझा बॉस म्हणायचा, यू आर ऑलरेडी हाफ चायनीज, असं मला तो म्हणायचा. आणि मला त्यांनी भरपूर सामावून घेतलं. त्यामुळे चायनीज लोक तसे हे असतात, म्हणजे आपल्या स्वतःच्या ग्रुपमध्ये फारसं कोणाला येऊ देत नाही, पण तरी मलासुद्धा त्यांच्याकडनं सुद्धा प्रेम मिळालं. तर असं बऱ्याच ठिकाणी घडत गेलं. मी बरेच जण म्हणतात की हे तुझं कदाचित लक असेल, आणि असेल तसं, पण ते लक असण्यामध्ये मला ते जाणवलं, मला ते भाग्य मिळालं जाणवण्याचं. त्याचाच हा प्रवास मी फक्त लिहिलेला आहे की एक माझी स्वतःची माझा स्वतःचे अनुभव आणि माझी स्वतःची विचारशैली याचं ते एक स्वरूप आहे असं मी म्हणतो. तर लिहिताना असं होतं की बऱ्याचशा गोष्टी आपण जातो तिथे, काय व्हिजिट केलं, तिथे काय चांगलं आहे आणि त्याचं कम्पॅरिझन भारताशी करतो. तर असं एक ट्रॅडिशनल पर्यटन हे लिहिणारे तर आहेत, भरपूर आहेत, आणि ते काही वाईट आहे अशातला भाग नाही. पण मला थोडंसं वेगळं लिहायचं होतं. प्रत्येक देशामध्ये त्याचा इतिहास असतो आणि तिथे काही स्ट्रगल असतं, त्यांचा संघर्ष असतो. हे थोडंसं मला माझ्या बाबांकडून मिळालं की जिथे संघर्ष आहे, जिथे पददलित आहे, जिथे अत्याचार आहेत, ते साहजिकच मन तिकडे जातं आणि मग त्याच्या दृष्टीने तो अभ्यास जास्ती व्हायला लागतो किंवा त्याच्या दृष्टीने तो पर्यटन जास्ती व्हायला लागतं. तिथून म्हणजे माझे बाबा आले, ते म्हणाले मला नेटिव्ह इंडियन लोकांबद्दल भयंकर जाणून घ्यायची इच्छा आहे. मग त्या दृष्टीने आमचं पर्यटन तिथे अमेरिकेत झालं. आम्ही वेंट टू सो मेनी त्यांचे जे रिझर्वेशन्स असतात तिथे गेलो. ओक्लाहोमामधल्या रिझर्वेशनला गेलो, म्हणजे जिथून ट्रेल ऑफ टियर सुरू झाले ते माउंटन्स, ब्लू माउंटन्स, तिथे गेलो टेनेसीमध्ये. तर एक थीम असली की मग त्या दृष्टीने तो प्रवास घडला गेला आमचा. आणि मग त्या दृष्टीने लेखन पण झालं की तिथल्या लोकांशी बोलणं झालं, काय दृष्टीने म्हणजे अत्याचार कसे झाले त्याचा अभ्यास झाला. तर देश फिरणं म्हणजे त्याचा सगळा इतिहास समजून घेणं, भूगोल समजून घेणं, लोकांचे संघर्ष समजून घेणं, त्यांचे दुःख समजून घेणं, आनंदाच्या गोष्टी समजून घेणं, ते आपण एन्जॉय करणं, त्यांच्याबरोबर सेलिब्रेट करणं आणि बी बिकम पार्ट ऑफ इट, असं माझं थोडंसं स्वतःचं मत आहे. आणि ते मी या पुस्तकातून मांडलं आहे. माझा प्रवास अत्यंत साधा कोकणातल्या एका छोट्याशा गावापासून सुरू झाला आणि प्रत्येक वेळेला मी आय यूज टू
गो बॅक आणि मी विचार करायचो अरे हे आपल्या इथं असं होतं. त्याचं मग पॅरलल शोधलं जायचं कुठे गेलं की आपल्या इथं असं होतं असंच इथं दिसतंय किंवा आपल्या इथं असं नव्हतं आणि असं इथे दिसतंय. तर पुस्तकामध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला असं जाणवलं की मी फ्लॅशबॅकमध्ये जातो बऱ्याच वेळा आणि फ्लॅशबॅकमधनं परत येतो. तर ते थोडंसं जसं मी विचार करत गेलो तसं ते लिखाण झालेलं आहे. त्यामुळे ते फ्लॅशबॅक भारतातलं माझं जगणं आणि वर्सेस पुढे तिथे गेल्यानंतर त्या भागातलं जगणं असं ते थोडंसं लेखन झालेलं आहे. आणि जसं मला त्यावेळेला उत्स्फूर्तपणे वाटलं, बऱ्याच वेळेला असं व्हायचं की मी काय लिहिलं आहे मला माहिती नसायचं. मी पुन्हा ते वाचताना मला जाणवायचं की हां असं मी फ्लोमध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे हे जाणून बुजून केलेलं लेखन नाही, ठरवून केलेलं लेखन नाही, पुस्तक म्हणून लिहायचं म्हणून केलेलं लेखन नाही. ते आलेलं आहे आतून, जसं आलेलं आहे तसं लिहिलेलं आहे. माझ्या जे भाव माझ्या आत होते तेच त्याच्यामध्ये उतरलेले आहेत. एवढंच ठरवून ते झालेलं आहे. आणि असं झालं की ते खूप भाग लिहिले गेले आणि ते इतके विस्कळीत होते की बऱ्याच लोकांना त्याचं एक भाग वाचला आणि मग त्याच्यानंतर दुसरा भाग वाचला, त्याच्यामध्ये काही हे नव्हते, म्हणजे कंटिन्युटी नव्हती. मग ते सलग त्याला एक फ्लो देऊन त्याला एक स्ट्रक्चर देणं असं करायचं ठरलं. आणि माझ्या आले इथे प्रीती कुलकर्णी त्यांनी ते काम केलेलं आहे. त्यांनी ते बघून त्याच्यामध्ये काटछाट केलेली आहे, त्याच्यामध्ये फ्लो मॅनेज केलेला आहे, त्याच्यामध्ये हे प्रकरण इथे बरोबर वाटत नाही मग ते दुसरीकडे असं करून त्यांनी फ्लो आणलेला आहे. तो माझ्याकडे नव्हता, तो त्यांनी आणलेला आहे. तर असं ते लेखन झालेलं आहे. हे माझ्या काय म्हणतात त्याला अंतराचं लेखन आहे. ते तुम्ही वाचा आणि मला जरूर सांगा कसं झालं आहे. आता मी येतो शेफाली वैद्यांकडे. त्यांचं लेखन तर आपल्या सर्वांना माहितीच आहे, पण त्यांचं ललित लेखन आणि पर्यटनात्मक लेखन हे अफाट आहे. आणि मी म्हणून त्यांना विनंती केली होती की या दृष्टीने याच्याशिवाय तुमच्याशिवाय कोणी याला न्याय देऊ शकणार नाही, तुम्ही वाचून पाहावे. तर त्यांनी लगेच ते ॲक्सेप्ट केले आणि मला त्यांनी प्रस्तावना दिली. त्या स्वतः इथे उपस्थित राहिल्या. मी मनापासून धन्यवाद मानतो. त्या गडबडीने आलेल्या आहेत, त्या प्रवासात होत्या, डायरेक्ट एअरपोर्टवरनं आलेल्या आहेत, म्हणजे कमिटमेंट. राजेश आणि माझी ओळख 14 वर्षाची आहे. राजेश लेखनातूनच झाली आहे. नंतर मग राजेश तर मला व्यवसाय कळला. त्याचं प्रथित यश असा उद्योजक आहे आणि मन मिळावू आहे. त्याच्यावरती टीका झाली तरी तो ॲक्सेप्ट करतो आणि त्याच्यावरती तो उत्तर देत नाही. स्वतः उत्तम लेखक आहे आणि माझा आणि त्याचा संवाद फार पूर्वीपासून आहे. म्हणून राजेशला मी विनंती केली होती की हे तुझ्यासारख्या माणसांनी उपस्थित राहणं, ते वाचणं, त्याच्यावरती मत व्यक्त करणं हे मला फार महत्त्वाचं वाटतं. राजेश तुझे खूप खूप धन्यवाद. तू मान घेऊन उपस्थित राहिला. तुम्ही दोघांचे माझे मनापासून आभार मानतो मी. आणि माझं एवढंसं मनोगत मी थांबवतो. त्यांच्याकडे धन्यवाद. अतिशय प्रामाणिक असं मनोगत होतं, कुठेही शब्दबंबाळ आम्हाला वाटलं नाही. कारण त्यांचा मी जे प्रस्तावना वाचली होती त्यामध्ये वडील आणि आजोबा यांच्याकडून त्यांना वारसा मिळालेला आहे लेखनाचा. आणि त्यांच्या लेखनशैलीचं वैशिष्ट्य म्हणजे अगदी साध्या सोप्या शब्दात आपण जसं संवाद म्हणतो, मी या ठिकाणी गेलो, मी काय काय बघितलं, मी असं बघितलं, हा जो सहजता आहे लेखनाच्या शैलीमध्ये तो खरंच मला पण भावला. की त्याच्यामध्ये फक्त सांगितलं की मी इथं गेलो होतो आणि मला हे भावलं, किंवा हे अशी संस्कृती आहे, आपली गैरसमज असा होतं. आणि त्यांचं पूर्ण वर्तुळ कुठं झालं की कोकणाच्या मातीतून त्यांचा लेखनाचा प्रवास सुरू झाला आणि पुन्हा कोकणाच्या मातीमध्येच तो वर्तुळ ते संपूर्ण झालेलं आहे. अतिशय सुंदर असं हे वाचनीय पुस्तक आहे. सगळ्यांनी पुस्तक आणि ऑडिओ बुकच्या स्वरूपात सुद्धा हे उपलब्ध आहे. तर नक्की आज त्या प्रतिसुद्धा घेऊन जाव्यात अशी मी विनंती करते. आणि यानंतर पुस्तकाचा प्रकाशन सोहळा करण्याची विनंती मी मान्यवरांना करते. जावे त्या देशात या पुस्तकाचं प्रकाशन आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय शेफाली वैद्य, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री राजेश मंडलिक, झंकार स्टुडिओचे संचालक सत्यजित पंगू यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन इथं होत आहे.
मंदार वाडेकर लिखित जावे त्या देशा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा इथे आपण संपन्न होताना बघतोय. त्यावेळेस आपण या पुस्तकाचं स्वागत करूया. धन्यवाद. आणि खरंच ग्रंथ संस्कृतीचं देणं खूप महत्वाचं आहे. हे देणं सांभाळतात ते लेखक, प्रकाशक आणि वाचक या तिघांच्या हातामध्ये या ग्रंथ संस्कृतीचं देणं जपलेलं आहे. आणि ते देणं जपणं सामाजिक आणि सांस्कृतिक जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. यानंतर हेच पुस्तक ऑडिओ बुकच्या स्वरूपात सुद्धा उपलब्ध आहे. ऑडिओ बुक सूरज आणि या ऑडिओ बुकसाठी ज्यांनी ध्वनी किंवा आवाज दिलेला आहे राजेश दावले यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. कारण आवाज खूप महत्त्वाचा असतो. कारण जेव्हा आपल्याला त्या पुस्तकामध्ये काय लिहिलं हे प्रकर्षानं किंवा सहजरित्या आपल्याला समजायचं असेल तर त्या आवाजाचं महत्त्व आपण आता ऐकणार आहोत ऑडिओ बुकच्या स्वरूपात. रुटीन सुरू झालं. आयुष्यानं एक रिदम पकडला. मुंबईचं वैशिष्ट्य हेच. कितीही कॉन्क्रीटचं जंगल म्हणा, घड्याळाची गुलाम मुंबई म्हणा, मुंबईची धगधग करणारी एक धमनी आहे. त्यातून जीवन रस वाहतो. माणूस त्या धमनीशी एकरूप होतोच. ते झालं की मुंबई आपलीशी होते. मुंबईची वेगवेगळी रूप आहेत, स्वभाव आहेत, रीती आहेत. लोकलला आपण गाडी म्हणू लागलो की एका बाकावर 4 जण व्यवस्थित आणि 1 जण अर्ध्या कुल्ल्यावर असं बसून गरजेत ते विटी. हो, अजूनही विटीच तोंडात येतं. तपश्चर्या करायला लागलो की खास मुंबईचं हिंदी बोलू लागलो की विटी स्टेशनकडे किंवा गेटवे ऑफ इंडियाकडे किंवा गिरगावातल्या माधवाश्रमकडे नॉस्टेल्जिया पूर्ण प्रेमानं पाहू लागलो की इराण्याच्या हॉटेलात बनमस्का चहा डोळे मिटून पिऊ लागलो की आपण मुंबईत रुळलो असं समजायचं. मग बाकीची मुंबईची तत्व अगदी आपोआप अंगात मुरतात. मच्छी पाण्याचाही त्रास होत नाही. कामाच्या निमित्तानं मुंबई भरपूर फिरणं व्हायचं. काना कोपरे माहीत झाले. एक साईड उरणला होती. मग कुर्ल्याहून पहाटे दादरला जायचं. दुसरी बस घेऊन भाऊच्या धक्क्याला जायचं. तिथून बोटीनं मोरा बंदर गाठायचं. तिथून रिक्षा किंवा बसनं उरण. काम झालं की परत तसंच येऊन दादरला जेवी पिढीला ऑफिसात यायचं. भाऊच्या धक्क्यावर पहाटे अगदी लगबग असायची. रात्रभर मासेमारी करून आलेल्या बोटी यायच्या. धक्क्यावर कोळीणी कोयते घेऊन वाटे करत बसलेल्या असायच्या. सिगल्सच्या भराऱ्या, कावळ्यांची कलकल, मांजरही असायची. एखादा मासा मिळाला तर मिळतही असावा. ज्या बोटीतून मोरा बंदरला जायचं ती बोटही याच आगरी लोकांची असायची. महावर धक्क्यावर टाकून बहुधा मोरा बंदरात घरी जाणारे हे लोक असतात. 1-1.5 तासांचा प्रवास असे. हा कुणास ठाऊक न्याहारीसाठी असेल. हे लोक बोटीवरच काहीतरी कालवण शिजवत. ते शेगडीवर खळाखळा उकळत असतात. काय घमघमाट पसरला असेल त्याचा. खास आगरी मसाला घालून कुठल्या तरी फिशचं कालवण. काय घमघमाट पसरलेला असेल त्याचा. खास आगरी मसाला घालून कुठल्या तरी फिशचं कालवण असायचं. मुंबईचं जनरल पब्लिक फिश म्हणत असलं तरी मूळ निवासींचं ते महावरच. काही अंश का होईना मी आगरी होऊन तो गंध अनुभवत असे. खाड्यांचं पाणी तसं गढूळच. आकाशाचा रंगही तसाच असे. हवा दमट गोंधट. सकाळी ही खाडीवरची हवा तशीच असे. पण तरीही वारा केसातून भणाणताना मुक्त वाटे. हे आगरी जगणं कसदार वाटे. मुंबईच्या अनेक रूपांपैकी हे एक. परत येताना दादरहून अंधेरीपर्यंत ते समुद्रावरचं स्वातंत्र्य विरघळून लोक नावाच्या भूमीतलं रक्त झालेलं असायचं. खूप छान.
मुंबई पुणे प्रवास असा शाब्दिक प्रवास आपल्या या लेखनाने पुन्हा एकदा घडला. अतिशय सुंदर असं वाचनही राजेशजींनी केलेलं आहे. आणि जेव्हा एखादं कार्य उभं राहतं तेव्हा अनेकांचे हात त्याला लागतात. आणि पुस्तक बांधणी ही फक्त पुस्तकांची किंवा शब्दांची किंवा पानांची बांधणी नसते, तर कार्याची आणि जबाबदारीची सुद्धा बांधणी असते. या पुस्तक निर्मितीसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्या हातांचा सन्मान आपण करणार आहोत. सुरुवातीला ज्यांनी हा प्रवास घडवला, शाब्दिक प्रवास आपल्या आवाजाच्या माध्यमातून घडवला, राजेश दामले यांना मी विनंती करते की कृपया व्यासपीठावर यावं. या पूर्ण पुस्तकाचं ऑडिओ बुक ज्यांच्या आवाजाने आपण ऐकलं आत्ता ते राजेश दामले. त्यांच्या तब्येतीमुळे खरं तर माझी जागा त्यांची होती. मला दडपण त्याचंच होतं की ज्येष्ठ निवेदक पण आहेत आणि वैश्विक आर्टिस्ट आहेत, सांस्कृतिक क्षेत्रातल्या नावाजलेला राजेश दामले. यानंतर प्रीती अनंत कुलकर्णी यांना मी व्यासपीठावर निमंत्रित करते. हे पुस्तक व्हावे ही यांची इच्छा. म्हणजे हे पुस्तक व्हावं ही संकल्पना म्हणजे कोणीतरी सांगणारं हवं असतं की हे करायचं आहे. आणि ही संकल्पना प्रीती कुलकर्णी यांची होती. त्यानंतर सौ सुवर्णा बोडस प्रूफ रिडिंग. सुवर्णा बोडस प्रूफ रिडिंग खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आजकाल जर मराठी बघितलं तर हा ब्रिटिश लोक जन्माला आलेली आहेत पुढची पिढी, तर त्यांच्यासाठी ऱ्हस्व दीर्घ आणि मराठीचे उच्चार कसे असावेत किंवा त्या ऱ्हस्व दीर्घानुसार मराठीचे उच्चार असतात हे जे सांगतात ते प्रूफ रीडर असतात. सुवर्णा बोडस यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवूया, त्या आलेल्या नाही आहेत. त्यानंतर श्री उदय थत्ते मुखपृष्ठ संकल्पना. अतिशय सुंदर आणि समर्पक अर्थाचा असा एक मुखपृष्ठ. त्यानंतर पुस्तक मांडणी करणारे श्री मनोज संत. आणि प्रकाशनामध्ये आणि लेखनामध्ये आणि एकंदरीत प्रक्रियेमध्ये ज्यांचा प्रकाश आहे असे ते सूरज यांनाही मी निमंत्रित करते. एडिटिंग आणि बाकी सगळी व्यवस्था जी तांत्रिक लागते ती सांभाळणारे सूरज. धन्यवाद. खरं तर आत्ता तुम्ही व्यासपीठ बघतायत. एक लेखक सांगतात की जावे त्या देशा म्हणजे पर्यटन करावं. दुसरे सांगतात की देशोदेशी गेल्यानंतर व्यवसाय आणि उद्योग कसा करावा. आणि तिसरे आपले अध्यक्ष सांगतायत की हे प्रवास करताना किंवा एकंदरीत पर्यटन करताना आपली भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृती कशी जपावी ह्या सांगणारे असे हे तिघं चौघंजण आपण बघतोय या व्यासपीठावर विराजमान आहेत. आणि या सगळ्यांना प्रकाश झोतात आणण्याचं काम अर्थातच झंकार स्टुडिओ म्हणजे सत्यजित पंगू प्रकाशक म्हणून ती भूमिका पार पडतात. या सगळ्यांसाठी जवळ आपण टाळ्या वाजवूया. यानंतर राजेश मंडलिक यांना विनंती करते की मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित सगळे मित्रगण, आल्यापासून मी उज्ज्वलच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य बघतोय. शेफाली मॅम, तुम्हाला लक्षात आहे की नाही माहिती नाही, पण आपलं हे दुसरं स्टेज शेअरिंग आहे. हो, आणि दुसऱ्यांदा नाही, नको ते नाव नको घ्यायला. सो सगळ्यात प्रथम मंदार वाडेकर, लेखक मंदार वाडेकर आता म्हणायला पाहिजे, आणि प्रकाशक झंकार ऑडिओ यांचे जावे त्या देशा या पुस्तकाबद्दल हार्दिक अभिनंदन. तुम्ही सुद्धा उल्लेख केला, आलो जेव्हा तेव्हा सुद्धा मंदार आम्ही बोलत होतो की फेसबुकवरती लिखाण करून त्याचं पुस्तक बनवायचं ह्याची युजली खिल्ली उडवली जाते. म्हणजे मीही त्यापैकी, म्हणजे मी खिल्ली उडवणार नाही, माझी पण उडवली गेली होती. काय हे एक व्यासपीठ तयार झालेलं आहे आणि आपला हा जो काही छंद आहे, न्यू फाउंड लव्ह ज्याला म्हणतो आपण, त्याला मूर्त स्वरूप मिळावं म्हणून हा एक खटाटोप असतो. त्याच्यातनं अर्थार्जन व्हावं असा मला नाही वाटत कोणाचा फारसा उद्देश असेल. माझा तर नव्हता आणि मला माहिती आहे मंदारचाही नक्कीच नाही आहे ॲक्च्युली.
किंवा तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्याचं साहित्यिक मूल्य काय आहे ह्याच्यावरती फारशी काही चर्चा करण्यात मतलब नाही आहे असं माझं स्वतःचं मत आहे. कारण मंदारही अभियंता आहे सिव्हिलचा, मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. सो आम्ही कला क्षेत्रातले नसल्यामुळे तो जो लिखाणाचा रियाज लागतो आणि तो रियाजच असतो, म्हणजे गाण्याचा जसा रियाज आहे तसा लिखाणाचा पण रियाज लागतो. सो युजली फेसबुकवरचं जे लिखाण होतं ते कधीतरी आपलं प्रवासामध्ये वेळ आहे असं म्हणजे बैठक मारून लिहिणे असं कधी होत नाही. त्याच्यामुळे तो दर्जा असणं हे फार अवघड आहे. फक्त आपलं लिखाण कुठल्या तरी ब्लॉग सर्व्हरवरती नुसतं पडून राहण्यापेक्षा त्याचं जर प्रिंट मीडियामध्ये लिखित स्वरूपामध्ये जर पुस्तक आलं तर ते माझ्या लेखी अभिनंदनासाठी पात्र आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा मंदार आणि सत्यजित सरांची मी अभिनंदन करतो. मंदारने सांगितल्याप्रमाणे त्याची आणि माझी ओळख जवळपास 10 वर्षापूर्वीची 2014च्या सुमारास मला असं वाटतं आपण कनेक्ट झालो. त्याचा एक भन्नाट विनोदी लेख माझ्या वाचनात आला होता आणि त्यावेळेला तू एक ब्लॉग ॲड्रेस खाली द्यायचा आणि मग मी त्या ब्लॉगवरती जाऊन त्याचे भरपूर लेख असं एका बैठकीत वाचून काढलेले होते. आणि मग म्हटलं यार खूप जमेगा रंग, म्हणजे असंच त्याला मी मेसेज पाठवला होता आणि त्याला मित्र विनंती पाठवली होती. आणि मग अमेरिकेमध्ये गेल्यानंतर त्याची भेट झाली, तो पुण्यामध्ये आल्यानंतर आम्ही भेटत राहिलो. सो अशी मैत्री घट्ट झाली आमची. तरीही त्यांनी मला इथं प्रमुख अतिथी म्हणून का बोलला हा खरं तर प्रश्नच आहे. कारण मंदारच्या लिखाणाचा फॅन ही एक उपाधी सोडली तर माझ्याकडे दुसरं काही फार मोठं क्वालिफिकेशन तसं बघायला गेलं तर नाही आहे. पण तरी तू मला आज इथे बोलवलं आणि बोलण्यासाठी उद्युक्त केलं त्याच्याबद्दल तुझे पहिल्यांदा आभार मानतो मी. आता पुस्तकाबद्दल मी जावे त्या देशात जेव्हा त्यांनी मला सांगितलं मी पहिले त्याच्याकडनं पुस्तक मागवून घेतलं. कारण काय फेसबुकवरती काही अभ्यास न करता मत प्रदर्शित व्यक्त करणं हे चालतं, पण इथे बरेचसे बहुश्रुत बसलेले आहेत, त्यांच्यासमोर पुस्तक न वाचता काही त्याच्यावरती मत प्रदर्शित करणं फार काही मला योग्य नाही, किंवा नुसतं चाळून सुद्धा. त्याच्यावर मी अगदी डिटेलमध्ये वाचलं ते पुस्तक. मंदारने जेव्हा ते पुस्तक पडवलं त्याच्यामध्ये अजून एक टेक्निकल मिस्टेक झालेली होती. 240व्या पानानंतर डायरेक्ट 245वं पान प्रिंट झालं. मला वाटलं आता हे सगळ्याच याच्यात झालं, म्हणून मी त्याला घाबरून मेसेज केला. तो म्हणला नाही हे फक्त तुझ्याच प्रिंटमध्ये असं झालेलं. मला पहिल्यांदा शंका आली की हा आता अजून काही डाव टाकतो काय आपल्यावरती, आणि मग तो नागपूरचा मित्र लिहितो काय कुठल्या ओव्हररेटेड माणसाला बोलवलं. पण नाही, जोक सपाट. 30 जानेवारीला दुपारी मी संध्याकाळी पुस्तक वाचायला चालू केलं आणि 1 फेब्रुवारीला ते पुस्तक वाचून संपवलं. म्हणजे मला तो एक आत्मविश्वास मिळाला या पुस्तकाच्या निमित्ताने की पूर्वीच्या काळी जेव्हा आपण अशा एका बैठकीत पुस्तकं संपवू शकायचो ते आजही संपवू शकतो. भले ह्या सगळ्या सोशल मीडिया स्क्रीन रिडिंग याच्यामुळे त्याचं प्रमाण जरी कमी झालं असलं तरी या पुस्तकाने विश्वास दिला. त्याच्याबद्दल मी पुन्हा एकदा मंदारला सांगतो की पुस्तक अतिशय जसं शिल्पा मॅमने सांगितलं अतिशय वाचनीय झालेलंच आहे. पुस्तक 2 भागात आहे. माझं मत असं आहे, एक नॅचरली त्याचा सावंतवाडीवरनं प्रवास चालू झाला, मग तो सांगलीला आला, मग मुंबई आहे, सिंगापूर आहे आणि दुबई आहे. सो मी हा जो भाग बघितला ना हा त्याच्या नंतरचा जो भाग आहे की जो अमेरिकेतल्या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांनी लिहिलेला आहे. सो पहिल्या भागात मला असं वाटतं की जास्ती करून माणसं ह्या विषयांवरती फोकस आहे. दुबईपर्यंत, म्हणजे जसं त्यांनी मगाशी सांगितलं की चायनीज लोक त्यांना ॲक्सेप्ट करत नव्हते, पण जसं तो चायनीज बोलायला लागला, मॅन्ड्रिन बोलायला लागला, सो लोकांचा ॲक्सेप्टन्स वाढला. मग तिथला त्याचा तो बॉस आणि त्यांनी त्याला मंदारला दिलेलं प्रेम, ह्याबद्दलचा हा दुबईपर्यंतचा भाग आहे. आणि अमेरिकेचा जेव्हा त्याचं सगळं चालू होतं लिहिणं, तिथे एक वेगळाच मंदार मला त्या पुस्तकामध्ये दिसला. प्रवास हे एक
विद्यापीठच आहे असं मी स्वतः मानतो, कारण माझा स्वतःचाही खूप प्रवास झाला. अर्थात मंदारसारखा तो जॉबसाठी नाही झाला, मला व्यवसायाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी फिरावं लागलं आणि ते ह्या पुस्तकातनं पण अधोरेखित होतं. अर्थात माझं, आणि मीही एक छोटासा कॉलम लिहिला होता सामनामध्ये, त्याचं नाव होतं जाता जाता, असं त्या कॉलमचं नाव होतं. पण मंदारचं पुस्तक वाचल्यानंतर मला असं जाणवलं की माझं जे निरीक्षण करण्याची कॅपॅसिटी होती ना, ती फारच सुपरफिशियल होती. तू फारच वेगळ्या लेवलचं विचार करून आणि वेगळेच मुद्दे, वेगळेच आस्पेक्ट त्या प्रवासातले आणि प्रवासापेक्षा त्या त्या ठिकाणाचे ते लिहिलेले असं मला ते जाणवलं त्याच्यानंतर. आणि पुस्तक वाचल्यानंतर सगळ्यात पहिली भावना मला कुठली आली असेल तर मंदारचा, मत्सर फारच क्रूड शब्द होईल पण हेवा वाटला. आणि तो याच्यासाठी नाही की तो बँक ऑफ अमेरिकेचा व्हाईस प्रेसिडेंट आहे किंवा त्याचं डॅलसमध्ये आलिशान घर आहे, पण त्याच्यामधले ते विविध गुण जे त्या पुस्तकातही रिफ्लेक्ट होतात, की तो उत्तम लिहितो ते तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तो कविताही करतो आणि मध्ये एक अशी, मी त्याला मेसेजही केलं होतं, त्यांनी विद्रोही कवितेचं विडंबन केलं होतं. मी म्हटलं अरे ही एवढी अस्सल झाली की ती बहुतेक ऍक्च्युअल मध्ये विद्रोही वाटू शकेल. तो गातो, तेही आपण ऐकतो, इंग्रजी पिक्चर बघतो, बरं त्याच्यातले डायलॉग्सही लक्षात ठेवतो. म्हणजे मला बऱ्याच लोकांचं आश्चर्यच वाटतं की ते इतक्या डीपली पिक्चर बघतात की आमचा तो श्रीनिकेत देशपांडे म्हणून मित्र, म्हणजे तो त्या कुठल्या तरी पिक्चर मधला तो असा डायलॉग, हा डायलॉगचा रेफरन्स आहे, मला नाही जमत समजतं ह्याचा. हा मला त्या पुस्तकातनं जेव्हा इतके गुण एखाद्या माणसामध्ये कसे काय आहेत बा, हा एक मला पहिल्यांदा त्याला मी एप्रिल 2023 मध्ये ही जी सिरीज जी आहे ती त्यांनी जेव्हा लिहायला चालू केली तेव्हा मी त्याला मेसेज पाठवला, कारण मला खरंच खूप आवडली होती ती सिरीज. मला माहिती नाही ते क्वालिफिकेशन आहे की काय त्यांनी मला इथे बोलवण्याचं आहे. तो मेसेज मी तुम्हाला वाचून दाखवतो जसं ज्यात. मी असं लिहिलं होतं त्याच्यामध्ये की तुझी सध्याची सिरीज ही फारच दर्जेदार लिखाणाची मेजवानी आहे. त्यात तुझा विनोदाचा बाज सोडून तुझ्या व्यक्तिमत्वाची प्रगल्भ आणि संवेदनशील बाजू त्या लिखाणाद्वारे समोर येत आहे. त्यांनी मी स्तिमित झालो आहे. ज्या लिखाणाने खिळवून ठेवेल असं फार कमी फेसबुकवर वाचायला मिळतं, अशा काही मोजक्या लिखाणात तुझ्या या सिरीजचा समावेश करावा लागेल. तू तंत्रज्ञ आहेसच, हे लेख जपून ठेवावे हे मी सांगण्याची गरज नाही, पण तरीही आग्रह धरतो. कॉमेंटद्वारे कौतुक करण्याबाबत मी फार कंजूस आहे असा माझ्यावरती एक आरोप केला जातो, पण तुझ्या पोस्टवरती कॉमेंट करताना मी थकत नाही हे मला आज विशेष सांगावंसं वाटतं. आणि मग त्यानंतर कामाच्या गडबडीत माझे बरेचसे त्याचे लेख वाचायचे राहून जायचे, कारण कुठेतरी असायचो आणि मग काय होतं, तो जो फ्लो तुटला की मग. पण मला त्याच वेळेला वाटलं होतं, मी तुला सांगतो आता, की याचं कधी ना कधीतरी पुस्तक येणार आहे आणि त्यावेळेला मला हे सगळं वाचायला मिळेल एक गठ्ठी. आणि ते तसंच झालं आणि हे माझं भाकीत खरं ठरलं, याचा आज मला खरंच आनंद वाटतो. या पुस्तकात अजून काही गोष्टी मला थोड्याशा जाणवल्या की ज्या थोड्याशा ऐकायला, शेफाली मॅम तुम्हाला थोडंसं कसतरीच वाटेल, पण याच्या आपण या सभागृहात आहोत, पण ह्याच्या मनामध्ये ना थोडासा समाजवाद दिसतो मला त्या पुस्तकामध्ये. काय आहे, बऱ्याचदा म्हणजे आता तो अमेरिकेत राहतो, बँक ऑफ अमेरिकेमध्ये जॉब करतो, नॅचरली तो भांडवलशाहीचा पाईक आहे. आणि युजली काय माहिती, पण कॅपिटलिझम आणि सोशलिझम हे एका माणसाच्या अंगामध्ये राहू शकत नाही असा एक काहीतरी माझ्या मते भ्रम आहे. मी स्वतः, भले क्षुद्र उदाहरण आहे, पण मी स्वतः सुद्धा त्या भूमिकेचा ॲक्च्युली पाईक आहे. म्हणजे कॅपिटलिस्ट बाय ब्रेन अँड सोशलिस्ट ॲट हार्ट असं जेव्हा म्हटलं जातं, तर मला ते एक फार छान वाटलं, कारण मंदारनी जेव्हा नेटिव्ह इंडियन्स राहतात किंवा तिथली जी ब्लॅक मंडळी आहेत त्यांच्याबद्दल अतिशय पोटतिडकीने लिहिलेलं आहे ॲक्च्युली. आणि तेव्हा मला असं वाटलं की आम्ही पण मग एकाच नावातले प्रवासी, कारण त्यांनी त्या पुस्तकातही क्लिअरली लिहिलं आहे की तो संघाचा फॉलोअर आहे. पण तरी मला असं वाटलं की आम्ही एकाच पद्धतीचा विचार करतो. म्हणजे मला ते काही काही ठिकाणी तर त्यांनी एवढं कडक शब्दात लिहिलंय की बहुतेक मला नाही वाटत त्याचं तू इंग्रजीमध्ये भाषांतर करू शकशील.
पण तुझ्या सिनियर्सनी वाचलं तर गडबड होईल असं एक मला वाटलं त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट जी मला ह्याच्या आधी खरंच मंदारबद्दल माहिती नव्हती ती म्हणजे त्याचं प्राणी आणि पक्ष्याबद्दलचं प्रेम. आणि एकही प्राणी त्याच्या प्रेमातनं सुटलेलं नाही आहे. म्हणजे त्याच्यामध्ये साप आहे, आरुताई आहे, अस्वल आहे, तो मूस नावाचा एक प्राणी आहे की जो अनेक अस्वल घेऊन त्याची शिकार केलेली आहे त्या ह्याच्यामध्ये. त्यांचं जगण्याचं स्वातंत्र्य आणि त्याच्यावरती मानवाने घातलेला घाला याच्याबद्दल त्यांनी फार आत्मीयतेने अनेक लेखांमध्ये त्याचे उल्लेख आलेले आहेत. म्हणजे मला तर बऱ्याचदा असं वाटतं की एखादा आजकाल बातमी येते ना की बिबट्यानी नागरी याच्यावरती धुमाकूळ घातला, तर मला असं वाटतं मंदार काहीतरी पोस्ट लिहिल, बिबट्यांनी आपल्या याच्यावरती धुमाकूळ नाही घातला, मानव लोक जंगलामध्ये जाऊन गोंधळ घालतात म्हणून हा सगळा प्रकार चालू आहे. सो ही एक म्हणजे छान बाजू मला स्वतःला म्हणजे प्राणीप्रेम नाही आहे हे मी कबूल करतो, पण मला त्याचं फार कौतुक वाटलं. लिहिण्याच्या फ्लोमध्ये अनेक लेखक, अभिनेते, चित्रपट, गाणे, गायक यांचे खूप संदर्भ आलेले आहेत ॲक्च्युली. फक्त म्हणजे त्याच्यामध्ये एका याच्यामध्ये मला असं वाटतं व्यंकटेश माडगुळकरांचाही संदर्भ आहे बनगरवाडीचा, तो रिलेट होतो कारण आपणही ते पुस्तक वाचलेलं आहे सगळ्यांनी, पण बाकी थोडेसे कमी रिलेट होतात. माहिती नाही मला, एक आपण तुला आठवत असेल आपण पूर्वीच्या काळी जेव्हा पुस्तकं वाचायचो तेव्हा मागच्या बाजूला एक संदर्भ सूची असायची. म्हणजे आता लाईक म्हणजे काही एक टोपाक नावाचा तू त्याच्यामध्ये रॅपर आहे होते रॅपर आहे, किंवा ते ग्रीन डे नावाचं अल्बम आहे, ज्युएल नावाचं आहे. आता हे संदर्भ मला खरंच माहिती नाही आहेत. माहिती नाही पुढच्या आवृत्तीमध्ये सर जर तुम्ही जर असं काही केलं की ह्याचे तिथे एक नंबर देऊन मागच्या पेजवरती जर संदर्भ लिहिले त्याच्या संदर्भात, तर आम्हाला थोडंसं अजून आता काय इंटरनेटमुळे हे सगळी माहिती अवेलेबल आहे, पण ती आम्ही जास्त डीपली माहिती करून घेऊ शकतो असं एक मला वाटतं. किंवा तू जॉन रॉकफेलरबद्दल लिहिलं, आता ते आपल्याला एका तेलियाने गिरीश कुबेरांनी लिहिल्यामुळे ते आपल्याला त्यांच्याबद्दल सगळंच माहिती. किंवा अजून एक तू एक श्रीमंत माणसाबद्दल लिहिलेलं, मी त्याचं नाव विसरलो ॲक्च्युली, की ज्यांनी ते हॅबिटॅट तयार केलं, जंगल तयार केलं ॲक्च्युली. हां सो असे काही संदर्भ आहेत, फार उत्तम संदर्भ आहे. फक्त त्याच्याबद्दल अजून जरा डिटेलमध्ये त्या संदर्भ सूची सकट जर मी जरी मराठवाड्यातला असलो तरी पुण्यात आता 40 वर्ष आहे, त्याच्यामुळे फक्त स्तुती करत नाही, जरा एक थोडीशी त्रुटी दी मला. म्हणजे मला एक नाही लक्षात आलं की पुस्तकामध्ये फोटो का नाही आहे. म्हणजे मला हे माहिती आहे की मंदार खूप फिरलेला आहे, त्याच्याकडे छान छान कॅमेरे पण असणार आहे, कारण अमेरिकेतल्या सगळ्यांच्याच कडे 2 शौक फार ते पाळतात, एक डॉगी आणि दुसरा कॅमेरा. त्याच्याकडे त्यांनी भरपूर फोटो काढलेले असणार आहेत. तर माझी फक्त बघा म्हणजे ती एक विनंती आहे, कारण आता योझोमिटी पार्कचं जंगल किंवा तो येलोस्टोनमध्ये मी तर ते फर्स्ट टाइम वाचला की तो एका विशिष्ट वेळेस तो कारंजा उडतो वगैरे, किंवा ती पांडुरकी झालेली क्षाराने पांडुरकी झालेली जमीन, किंवा तो टेक्सासमधला पूर्ण मोकळा रस्ता, याचे जर काही त्याच्यामध्ये फोटो असले असते. म्हणजे तुझं लिखाण हे सजीव आहेच, म्हणजे ते वाचताना सगळं आपल्या डोळ्यासमोर येतच, त्याच्याबद्दल काही वादच नाही आहे. पण तरी ते जर फोटो असले असते तर जरा अजून मजा आली असते असं एक मला वाटतं. म्हणजे ही काही कंप्लेंट नाही आहे, पण एक जस्ट वाटलं की एवढं छान पुस्तक, आणि युजली आजकाल तो ट्रेंड आहे ना की काही लिहिल्यानंतर मग फोटो बघण्याची आपल्याला एक सवय असते त्याच्यामध्ये. सो मंदार अजून काही देश फिरलेला आहे हे मलाही माहिती आहे, आणि त्यांनी त्याच्यावरती पण लिहिलेलं होतं. मला असं वाटतं व्हॅटिकन सिटी तुझा एक लेख होता, ग्रीसचा होता माझ्या मते, इजिप्तचा पण ग्रीसचा होता, येस. तर बहुतेक त्यांनी ते लेख त्याच्या पुढच्या पुस्तकांसाठी राखून ठेवलेले असावेत. तेही त्याचं पुस्तक लवकरात लवकर प्रकाशित होवं. त्याचे विनोदी लेख तर अनेक आहेतच. मला माहिती नाही ते, मला तो 2014चा आठवत नाही ॲक्च्युली की जो मी तुझ्या त्या ब्लॉगवरती जाऊन वाचलेलं, तर पण ते खूपच भन्नाट प्रकार होता तो. त्याचंही पुस्तक लवकरात लवकर यावं असं मी तुला या निमित्ताने शुभेच्छा देतो. आणि प्रकाशकांचे सुद्धा पुन्हा एकदा आभार मानतो, आणि पुन्हा एकदा मला इथे मंदार तू बोलवलं, माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली, आणि तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याच्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. धन्यवाद राजेशजी. राजेशजी इंजिनियर आहेत, CEO आहेत, त्यामुळे मनोगतामध्ये
क्वालिटी ऑडिट जास्त होतं. क्वालिटी ऑडिट पण होतं आणि सप्लाय चेन मॅनेजमेंटला काही सजेशन्स पण केलेत की असंही सप्लाय चेन मॅनेजमेंट व्हायला पाहिजे. खूप छान मनोगत आणि काही त्रुटी होत्या त्याही त्यांनी मांडल्यात आणि त्याचंही स्वागत अर्थातच प्रकाशक करतील अशी आशा बाळगूया. आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष माननीय शेफाली वैद्य यांचे विचार आपल्याला ऐकायचे. मगाशी मी त्यांचा परिचय दिलाच, पण त्यापेक्षा अजून एक महत्त्वाचा परिचय म्हणजे त्या अनुवादकसुद्धा आहेत. मध्यंतरी देगलूरकर गुरुजी यांचं सन्मानपत्र लिहिण्याचं भाग्य मला लाभलं आणि त्यामध्ये हाऊ टू सी टेम्पल म्हणजे देऊळ कसे बघायचे, देवळात जाऊन नुसते सेल्फी नाही काढायचे, तर देऊळ बघताना त्या मूर्ती कशा आहेत, बऱ्याच प्रकारच्या मूर्ती आहेत, त्या सगळ्यांची जी माहिती आहे ती पुस्तकात होती आणि त्याचं अनुवादन शेफाली वैद्य यांनी अतिशय सुंदरपणे केलेलं आहे. माननीय शेफाली वैद्य यांना विनंती करते की आपले विचार मांडावेत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजेशजी मंडलिक, पुस्तकाचे लेखक मंदार वाडेकर, उपस्थित मान्यवर आणि इथे उपस्थित असलेले सर्व वाचकगण. खरं तर मी म्हणजे प्रवास वर्णनावरचं पुस्तक आहे. मी सकाळी 6 वाजता प्रयागवरनं बाहेर पडलेली आहे, तेव्हा 12 तासांचा प्रवास करून प्रवास वर्णनाच्या प्रकाशनाला आलेली आहे आणि गेली 10 दिवस कंटिन्युअसली बोलत आहे, त्याच्यामुळे आवाजाची थोडीशी वाट लागलेली आहे, जरा समजून घ्या. पुस्तकाबद्दल तर मी बोलणारच आहे, पण पुस्तकाबद्दल मला जे सांगायचं होतं ते मी पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये लिहिलेलं आहे आणि ते संपूर्णपणे जसंच्या तसं मी तुम्हाला आत्ता इथे सांगितलं तर तुम्ही पुस्तक नाही विकत घेणार. नाही म्हणजे असं मी नाही म्हणत आहे की माझ्या प्रस्तावनेमुळे तुम्ही पुस्तक विकत घेणार आहात, पण पुस्तकाबद्दल मला काय म्हणायचं आहे ते तुम्ही पुस्तक विकत घेऊन वाचा. थोडंसं मला मंदारबद्दल सांगायचं आहे. मंदार वाडेकरांची आणि माझी पहिली ओळख झाली ती फेसबुकवरून झाली, त्यांच्या लिखाणावरून. आणि मला जनरली मी स्वतः गोव्याची असल्यामुळे आणि कोकणी विनोदबुद्धी असल्यामुळे जरा तिरकस सार्कॅस्टिक खवचट माणसं आवडतात बाय नेचर. नाही खरंच आवडतात, जेन्युइनली आवडतात. त्यामुळे त्यांचं अतिशय चांगलं उत्तम उपरोधिक लिखाण हे मला मनापासून आवडायचं आणि तेव्हा मी त्यांना फॉलो करायला लागले. आणि समर्थांनी म्हटलंय टवाळा आवडे विनोदका म्हटलं, मला माहिती नाही, त्यांची स्वतःची विनोदबुद्धी अत्यंत तीक्ष्ण होती, कारण मूर्खांची लक्षणे लिहिणाऱ्या व्यक्तीला विनोदबुद्धी नाही असं होऊच शकत नाही आहे, पण त्यांनी ते म्हणून गेले खरे. पण मंदारजी आणि त्यांचा एक ग्रुप आहे असा विनोद आवडणाऱ्या टवाळांचा, त्यातले बरेच टवाळ मला दिसत आहेत इकडे, तर त्यांनाही भेटून मला आनंद होणार आहे. पण मंदारची आणि माझी ओळख ही फक्त त्याच्या लेखनातनं झालेली आहे. मला आत्ता कळलं की तो बँक ऑफ अमेरिकामध्ये व्हाईस प्रेसिडेंट या हुद्द्यावर आहे, त्यामुळे जाता जाता मी एक माझी मागणी घालते. मी डॅलसमध्ये असताना माझा अकाउंट होता बँक ऑफ अमेरिकामध्ये. नाही ऐकून घ्या मी त्यांना का सांगते ते. आणि आम्ही जेव्हा अमेरिका सोडून आलो तेव्हा माझी $57.39 बाकी होती बँक ऑफ अमेरिकेकडे. आणि त्याच्यामुळे माझं क्रेडिट रेटिंग खराब होऊ नये याची काळजी त्यांनी घ्यावी असं मी त्यांना ह्या मंचावरून आवाहन करते. पण जेव्हा मी त्यांचं म्हणजे सुरुवात झाली विनोदी लेखनापासून आणि विनोदी लेखन आवडतं, उपरोध आवडतो म्हणून मी त्यांना वाचायला लागले. आणि मग जेव्हा मी त्यांचे प्रवास वर्णनावरचे लेख वाचायला लागले तेव्हा मला असं जाणवलं की या माणसाकडे प्रचंड निरीक्षण शक्ती आहे, रसिकता आहे आणि कुठल्याही जागेवरती जाताना ती जागा बघायची, तिथला इतिहास समजून घ्यायचा, तिथल्या माणसांना बघायचं, जाणून घ्यायचं, तिथली काही काळी सत्य पण असतात, प्रत्येकच जागेची ती असतात, तीही शोधायची आणि त्याच्यावरती अत्यंत संवेदनशीलतेने विचार करायचा. याच्यासाठी तुम्हाला एक विलक्षण रसिक संवेदनशील असं मन लागतं. तर ते मला कुठेतरी त्यांच्या प्रवास वर्णनात्मक लेखांमधनं जाणवत गेलं आणि मग मी वाचत राहिले. तरीसुद्धा त्यांची माझी पर्सनल ओळख तशी अजूनही नाही आहे खरं सांगायचं तर, म्हणजे जी पब्लिक पर्सोना दिसते तितकीच जाणवते. पण जेव्हा ह्या पुस्तकाची मॅन्युस्क्रिप्ट मी वाचली तेव्हा मला असं जाणवलं की त्यांच्या आयुष्याचा आणि माझ्या आयुष्याचा प्रवास हा बऱ्यापैकी पॅरलल झालेला आहे. म्हणजे ते कोकणातल्या एका छोट्या गावात वाढलेले, मी गोव्यातल्या एका छोट्या गावात वाढलेली. ते पण मुंबईला आले कामासाठी, मी पण मुंबईचा अनुभव घेतला कामासाठी. मग त्यांच्या कामामुळे ते बरेच फिरले, सिंगापूर, दुबई, अमेरिका. माझ्याही आयुष्याचा प्रवास तसा थोडासा समांतरच. मी डॅलसला होते, मी दुबईला होते आणि 2014 पासून मी भारतामध्ये परत आले आणि राहते पुण्यामध्ये आता.
तर बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या की ज्या मी सहजपणे रिलेट करू शकत होते. विशेषतः त्यांनी सुरुवातीला त्यांच्या कोकणातल्या प्रवासाबद्दल, कोकणातल्या त्यांच्या अपब्रिंगिंगबद्दल जे लिहिलं आहे ते त्यांचं आणि माझं बरंचसं सेमच होतं असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे ज्यांचं बालपण लाल मातीच्या सानिध्यात आणि विलक्षण तिरकस विनोदबुद्धी असलेल्या लोकांच्या सानिध्यात गेलेलं असतं. माणसं मुळात मनाने खूप चांगली असतात, पण एक तिरकस विनोदबुद्धी ही गोवा कोकणातल्या लोकांमध्ये जन्मजात असते आणि तिथे जर तुम्ही वाढलेले असतात तर तुम्हाला वाण नाही गुण लागतोच त्या मातीचा. आणि दॅट इज अ गुड थिंग. म्हणजे मी टीका नाही करत आहे, मला तो स्वभाव मनापासून आवडतो, म्हणजे तिरकसपणा. तर तिरकसपणा पण त्याचबरोबर संवेदनशीलता आणि घडत जाणं एखाद्या अनुभवातनं आणि काहीतरी सतत शिकत जाणं आणि त्याच्याबद्दल लिहिणं आणि अतिशय मनापासून लिहिणं त्या जागेचे वेगवेगळे पैलू जे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवणं. भाषा तर त्यांची उत्तमच आहे, त्याच्याबद्दल प्रश्नच नाही आहे. हे कुठेतरी लेखक म्हणूनही मला भावत गेलं, कारण माझी या जातीचा भेटो माझं कोणी हे फक्त संतांचं मागणं नाही आहे. प्रत्येक माणसाला असं वाटतं की कुणीतरी समानधर्मी भेटावा, आपण जे बोलतोय किंवा ती व्यक्ती जे बोलते ते आपल्याला सहजपणे समजावं आणि कुठेतरी आपल्याला असं वाटावं की अरे ह्यांची आणि माझी फ्रिक्वेन्सी कुठेतरी कुठल्या तरी एका विषयावरती जुळते. तर प्रवास या विषयावरती मंदार वाडेकरांची आणि माझी फ्रिक्वेन्सी बऱ्यापैकी जुळलेली आहे. बाकीच्याही टवाळपणाच्या विषयावरती पण जुळलेली आहे, पण त्याच्याविषयी आपण आज नको बोलूया. त्याच्यानंतर त्यांनी सिंगापूरचा उल्लेख आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे त्यांनी स्वतःचे अनुभव सांगितले जे अतिशय सुंदर होते. म्हणजे त्याच्याकडे डुरियन फ्रूटचा अनुभव मला फार आवडला की त्यांच्या बॉसने त्यांना ते डुरियन नावाचं अत्यंत घाण वास येणार, म्हणजे दादा ते तिथे सिंगापूरमध्ये पाट्या लावलेल्या असतात की तिथल्या त्या ट्रेनमध्ये तुम्ही डुरियन घेऊन येऊ नका, इतका त्याचा वास भयंकर असतो. तर ते फ्रूट त्यांच्या बॉसनी त्यांना अरे तुम्ही असं कसं, याला हनीमून फ्रूट म्हणतात, ते अतिशय गोड आहे असं म्हणून त्यांना खायला लावलं. आणि ते नाक दाबून त्यांनी खाल्ल्यानंतर त्यांच्या बॉसनी त्यांना सांगितलं की मी मुद्दामच तुम्हाला खायला लावलं, मला माहिती आहे तुला हे आवडणार नाही आहे, पण जगात अनेकदा अनेक गोष्टी अशा कराव्या लागतात ज्या तुम्हाला मनापासून करायच्या नसतात, पण त्या तुम्हाला करणं भाग असतं फॉर व्हॉट एव्हर रिझन. तर ते ज्या पुढे आयुष्यात तुला जेव्हा जेव्हा अशा गोष्टी कराव्या लागतील तेव्हा तेव्हा तुला ह्या डुरियन फ्रूटची आठवण येईल. तर अशा छोट्या छोट्या प्रसंगांमधनं त्यांनी बरंचसं म्हणजे जीवनविषयक तत्त्वज्ञान, मोठा शब्द आहे पण तो त्यांनी या पुस्तकामध्ये सांगितलं आहे, जो मला फार आवडला. आणि राजेश मंडलिकांचं जे ऑब्झर्वेशन आहे की दुबईपर्यंतचा लेखक मंदार वाडेकर आणि अमेरिकेतला लेखक मंदार वाडेकर ह्याच्यामध्ये फरक आहे. कारण अमेरिकेतला मंदार वाडेकर हा थोडासा प्रगल्भपणे एखाद्या देशाच्या इतिहासाचा, संस्कृतीचा विचार करणारा आहे, तर तोपर्यंतचा मंदार वाडेकर हा प्रवासी म्हणून वेगवेगळ्या जागेमध्ये जाऊन तिथले त्या जागांमधले बारकावे टिपून त्याच्यावरती लिहिणार आहे. आता मीही कामाकरता अनेक देशांमध्ये आणि अनेक शहरांमध्ये राहिलेली आहे आणि जेव्हा तुम्ही एखाद्या शहराला, नवीन शहराला जेव्हा तुम्ही आपलं मानता आणि जिथे तुम्ही फक्त पर्यटक म्हणून नाही, म्हणजे अगदी 8-10 दिवस नाही तर तुम्ही तिथे वर्ष, 1.5 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त राहणार असता, तर त्या जागेला समजून घ्यायचा एक ग्राफ असतो, एक लर्निंग कर्व असतो. आधी तुम्हाला एक पर्यटक म्हणून त्या जागेच्या फक्त चांगल्याच गोष्टी दिसतात, ज्या तुम्ही म्हणजे दुबई म्हटलं की आपल्याला तिथल्या प्रचंड इमारती, तिथली व्यवस्था, तिथले चकचकीत रस्ते वगैरे हेच दिसतं आणि पहिला 1-2 महिना तुम्हाला ते तसंच दिसतं. हे कुठल्याही देशाच्या बाबतीत, कुठल्याही शहराच्या बाबतीमध्ये होतं. त्याच्यानंतर त्या जागेचे कंगोरे असतात आणि प्रत्येकच जागेचे कंगोरे असतात, ते कंगोरे तुम्हाला टोचायला लागतात एकदा ती जागा तुमच्या अंगवळणी पडली असली की. आणि तो जो मधला जो प्रोसेस असतो त्या वेळेमध्ये, आणि हे लग्नांच्याही बाबतीत होतं बरं का, म्हणजे प्रेमाच्या वेळेला माणसाला फक्त दुसऱ्याचे चांगलेच गुण दिसतात, मग लग्न झाल्यानंतर एक काळ असा होतो जे सगळे दुर्गुण तुम्हाला जे आजपर्यंत जाणवले नव्हते ते जाणवायला लागतात. बट इफ यू स्टील प्लॉट थ्रू इट, तर मग तुमची जी रिलेशनशिप आहे, तुमचं जे नातं आहे ते खऱ्या अर्थाने प्रगल्भ होत जातं. आणि हे फक्त माणसांच्याच बाबतीत नाही, हे शहरांच्या बाबतीतही तुमचं एक नातं असतं, तुम्ही जिथे राहता त्या भोवतालाशी ते नातं प्रगल्भ होत जातं. आणि जेव्हा हे कंगोरे टोचायचे तुम्हाला थांबतात किंवा सवयीचे ते घासून घासून गुळगुळीत होतात, तेव्हा तुम्हाला ते शहर खऱ्या अर्थाने समजायला लागतं आणि तुम्ही त्या शहरामध्ये, त्या देशामध्ये, त्या संस्कृतीमध्ये रुळायला लागतं. त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचे काही इनपुट्स त्याच्यामध्ये टाकता आणि त्या देशाकडनं पण खूप काहीतरी घेता आणि असा तो रुजवत असा तो प्रवास चाललेला असतो कुठेही.
आणि ते मग तुम्ही परत भारतामध्ये आलात तरी तुमची जी तिथले बदल स्वतःमध्ये रुजवून घेतलेली जी पर्सनॅलिटी आहे ती काही जात नाही. म्हणजे वाडेकर इथे आले तरी त्यांच्यामध्ये कुठेतरी थोडीशी अमेरिका असेल, कुठेतरी थोडंसं सिंगापूर असेल, कुठेतरी थोडंसं दुबई असेल आणि ते तसं असलंही पाहिजे. ती जी ट्रान्झिशन आहे की पर्यटक म्हणून एखादी जागा बघताना आणि त्या जागेमध्ये रुळताना आणि त्या जागेचे पहिले तुमचे अनुभव काय असतात, त्या अनुभवांच्या बियॉन्ड जाऊन, त्या अनुभवांच्या पलीकडे जाऊन तुम्ही त्या संस्कृतीमध्ये रुळताना, तुम्ही त्या शहरामध्ये रुळताना तुम्हाला बरेच धक्के खावे लागतात. खरं सांगायचं तर त्याही धक्क्यांचं वर्णन त्यांनी फार चांगल्या भाषेमध्ये, फार चांगल्या पद्धतीमध्ये केलेलं आहे. पण मला मुळात तुम्हाला सगळ्यांना आणि तुमच्या सगळ्यांसमोर एक बेसिक प्रश्न विचारायचा आहे की आपण प्रवास वर्णनं वाचतो, खूप वर्षांपासून लोक प्रवास करतात. भारतामध्ये तर अनेक हजारो वर्षांपासून तीर्थाटन, तीर्थयात्रा आणि त्या निमित्ताने प्रवास करणं याची एक फार मोठी परंपरा आहे आपल्याकडे. पण माणसं प्रवास का करतात? कोणी सांगू शकेल का? नो आन्सर इज अ रॉंग आन्सर. अनेक कारण आहेत, तुम्ही कुठलीही सांगू शकता. घाबरू नका एवढे, मी खात नाही कोणाला. नाविन्याचा शोध, येस. काय? प्रोग्रेस, येस. काय? शांतता मिळवण्यासाठी. उत्सुकता. पोलिसांचा ससेमिरा. पोलीस नाही, त्या प्रवासाबद्दल आपण नको बोलूया. पण माणसं प्रायमरीली माझ्या मते 3 प्रमुख गोष्टींसाठी प्रवास करतात. एक म्हणजे धर्मासाठी प्रवास करतात, जे रिलिजियस पर्यटन, तीर्थयात्रा जी आपल्याकडे फार वर्षांपासूनची परंपरा आहे ती त्याच्यासाठी आहे. दुसरं, माणसं कर्मासाठी प्रवास करतात, म्हणजे कामासाठी प्रवास करतात, प्रोफेशनसाठी प्रवास करतात, प्रोग्रेससाठी प्रवास करतात, जो प्रवास वाडेकरांनी केलेला आहे. आणि तिसरं म्हणजे ज्या संस्कृतीत जे देश बघायला आपण जातो त्या देशाचा मर्म समजून घ्यायला, म्हणजे मर्मासाठी करतात. आणि बाकीचं सगळं तुमचं जे हौशे नवशे गवशे जे सगळे प्रवास करतात ते सगळे ह्याच्यातनं ब्रॉडली येतात. आणि जेव्हा तुम्ही प्रवास करता, प्रवास करणं आणि प्रवासाबद्दल लिहिणं म्हणजे जे पाहिलं तसं लिहिलं असं कधीच होत नाही. कारण जे पाहिलं तसं लिहिलं जर असेल तर मग तुमचं पुस्तक म्हणजे एक एन्सायक्लोपीडिया होईल की मी पुण्यामध्ये आले, पुण्यामध्ये इतकी लोकसंख्या आहे, इतके पूल आहेत नदीवरती, आता मेट्रोची इतकी स्टेशन झालेली आहेत. फक्त तुम्ही त्या घटनांची आणि त्या नामावळ्यांची जंत्री लिहिणार. पण प्रवास वर्णन तसं नसतं. प्रवास वर्णनामध्ये देशपांडेंनी म्हटलं होतं की प्रवास वर्णन लिहिताना त्याच्यामध्ये प्रवासाचं वर्णन कमी आणि प्रवासात असलेल्या माझं वर्णन जास्त आहे, असं त्यांनी अपूर्वाईच्या प्रस्तावनेमध्ये म्हटलं होतं. तर कुठलंही प्रवास वर्णन लिहिताना त्या जागेबद्दलचं वर्णन तर असतंच, त्या प्रवासाचं वर्णन तर असतंच. पण तो प्रवास तुम्ही कुठल्या नजरेतनं बघता, लेखकाचं व्यक्तिमत्व त्याच्यातनं दिसतं आणि लेखक माणूस म्हणून कसा असतो हे त्या प्रवास वर्णनांमधनं आपल्याला कळतं. ते इन दॅट सेन्स इट इज अ ऑटोबायोग्राफी, इट इज अन आत्मचरित्र. कुठलाही प्रवास वर्णन, कुठलाही चांगलं प्रवास वर्णन खरं सांगायचं तर ह्या प्रवास वर्णनामधनं दिसणारं मंदार वाडेकरांचं स्वरूप हे अतिशय एक संवेदनशील लेखक, प्रोफेशनली तर ते सक्सेसफुल आहेतच आहेत, पण एक चांगला संवेदनशील लेखक, एक अत्यंत चांगली भाषा असलेला माणूस आणि छोटे छोटे बारकावे एखाद्या जागेचे, तिथल्या माणसांचे, तिथल्या माणसांच्या स्वभावाचे कंगोरे हे फार नाजूकपणे टिपून, कधी कधी टिंगलटवाळी करूनही ते मांडण्याची हातोटी असलेला माणूस, असं त्यांचं दर्शन या पुस्तकाच्या पानापानातनं होतं. मंडलिकांनी सांगितलं जसं काही संदर्भ आपल्याला अपरिचित वाटतील, पण ते आता सध्या इंटरनेट असल्यामुळे तेही तुम्ही शोधून, म्हणजे टुपॅक कोण आहे हे आता गुगल केलं तर समजू शकतं. पण ते नाही समजलं तरी त्याने काही फरक पडत नाही, कारण ते त्या ज्या कविता किंवा त्या ज्या लाईन्स ज्या त्यांनी उद्धृत केलेल्या आहेत त्या संदर्भाला इतक्या परफेक्ट बसतात की त्या कुणी म्हटलेल्या आहेत हे कळलं न कळलं तरी काही फरक पडत नाही. आत्ता मी कुंभला होते गेले 3 दिवस. तर काल मी जेव्हा तिथे होते तेव्हा कालच्या एका दिवसामध्ये, फक्त एका दिवसामध्ये 67 लाख लोकांनी तिथे स्नान केलेलं आहे. आणि जेव्हा मी म्हणते ना माणसं धर्मासाठी प्रवास करतात, कर्मासाठी प्रवास करतात, मर्मासाठी प्रवास करतात, त्या सगळ्या प्रकारचे लोक तिथे एकवटलेले होते. आणि भारतामधल्या जवळजवळ सगळ्या भाषा मला तिथे ऐकायला मिळाल्या. इट इज नॉट जस्ट अबाउट UP और LP और व्हॉटएव्हर. पण त्याचबरोबर जवळजवळ 30 वेगवेगळ्या देशांमधले लोक तिथे आलेले होते.
आणि त्यांच्या बऱ्याचशा लोकांशी माझं बोलणं झालं आणि माझा प्रश्न तोच होता की तुम्हाला इथे यावंसं का वाटलं आणि इथे आल्यानंतर तुम्हाला काय दिसलं आणि काय समजलं. तर प्रत्येकाची उत्तरं ही साधारण मी आत्ता जे सांगते त्याच्याशी सुसंगत अशीच होती की आम्हाला भारत बघायचा आहे, आम्हाला खरा भारत बघायचा आहे, आम्हाला फक्त ताजमहाल आणि कुठले तरी फोटो ऑप्स नको आहेत, तर आम्हाला भारत समजून घ्यायचा आहे, त्याची संस्कृती समजून घ्यायची आहे, इथल्या माणसांना समजून घ्यायचं आहे. आणि ते समजून घेण्यासाठी महाकुंभमेळ्यासारखा दुसरी चांगली संधी नाही आहे एकाच ठिकाणी सगळा भारत एकवटलेला पाहायची. आणि त्यातल्या एका ब्राझिलियन माणसाशी मी बोलत होते आणि मी त्याला सांगितलं की कालपर्यंत UP गव्हर्नमेंटची ऑफिशियल फिगर्स अशी होती की 38 कोटी लोक आत्तापर्यंत प्रयागमध्ये येऊन गेले. आणि मी त्याला म्हटलं दॅट इज ऑलमोस्ट 1/3 ऑफ इंडिया, म्हणजे भारताचा 1/3 लोकसंख्या आत्तापर्यंत येऊन गेली. आता हे सरकारी आकडे आहेत, जर तुम्हाला मंडलिकांना कदाचित त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नसेल तरी सुद्धा ठीक, आपण म्हणू अर्धे. पण 38 कोटी नाही, ठीक आहे 20 कोटी 15 कोटी, पण 15 कोटी लोक प्रयागसारख्या शहरामध्ये 3 आठवडे येऊन आंघोळ करून गेले आणि एकमेकांची कुठलाही वैरभाव न घेता, कुणी कोणाची जात विचारली नाही, कुणी कोणाचा धर्म विचारला नाही, इतक्या शांतपणे ते सगळे एकमेकांची मिसळत होते. हे इन्क्रेडिबल आहे. आणि फक्त माझंच म्हणणं नाही आहे, मी ज्या भारताबाहेरच्या लोकांना जे भेटले त्यांचं सगळ्यांचंही हेच म्हणणं होतं. आणि तो जो ब्राझील माणूस जो होता त्याला मी जेव्हा सांगितलं की 1/3 भारत इथे येऊन आंघोळ करून गेला, तर तो म्हणाला, तो तुम्ही 1/3 भारताचा म्हणताय, आमच्या देशाची 5 पट लोकसंख्या इथे येऊन आंघोळ करून गेली, म्हणजे ब्राझीलची. आणि तो म्हणाला की आमच्या देशामध्ये अशा प्रकारचं आयोजन हे शक्यच नसतं झालं की प्रशासन तुमचं कितीही खंबीर असलं तरी इतक्या मोठ्या संख्येने लोक जेव्हा एका जागेवरती एकत्रित होतात तेव्हा अनेक प्रॉब्लेम्स व्हायची शक्यता असते, ते तिथे झालेलं नाही आहे. आणि दुसरी एक गोष्ट त्याने मला सांगितली की इथे जी समरसता, म्हणजे ही युज्ड इंटेग्रेशन जी मला दिसते ती मला, म्हणजे मी असं वाटतंय मला मी एकाच ठिकाणी जग पाहतोय. म्हणजे आय हॅव ट्रॅव्हल्ड अ वर्ल्ड इन दिस स्मॉल प्लेस. तर हे आय हॅव ट्रॅव्हल्ड अ वर्ल्ड इन दिस स्मॉल प्लेस हे मला कशासाठी मी हे सांगते तुम्हाला, त्यांचा शेवटचा जो भाग आहे पुस्तकाचा जो मला फार हृदय वाटला की सगळं जग फिरून तुम्हाला वेन यू ॲट द एंड ऑफ द डे यू वॉन्ट टू रिटर्न होम. आणि म्हणजे तुम्ही याल न याल दॅट इज डिपेंडंट ऑन ईच पर्सन, प्रत्येकाची परिस्थिती, प्रत्येकाचा निर्णय घेण्याची त्यावेळची कंडिशन वेगळी असते. पण ही जी मायभूमीची हाक आहे ती हाक कुठल्याही संवेदनशील माणसाला ऐकू येतेच. मग त्याच्याबद्दल तुम्ही काय करायचं, तुम्ही ते ऐकायचे, त्या हाकेला उत्तर द्यायचं की नाही हे प्रत्येकाने ठरवायचं. पण ती हाक येतेच कारण तुम्ही इतके बदललात आणि इतक्या वेगवेगळ्या आयाम घेऊन तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व समृद्ध केलं. तुमच्यामध्ये थोडीशी अमेरिका तुम्ही रुजवली, तुमच्यामध्ये थोडंसं सिंगापूर तुम्ही रुजवलं, तुमच्यामध्ये थोडीशी दुबई तुम्ही रुजवली, तरी तुमच्यातला तो मूळचा कोकणी खवचट माणूस कुठेच जात नाही. आणि त्याला शेवटी परत घरी येऊन गावच्या देवापुढे होय महाराजा असं म्हणायची अनिवार्य इच्छा ही कधी ना कधीतरी होतेच. पुस्तक तुम्ही जरूर विकत घ्यावं, वाचावं आणि त्याच्यामधनं जो प्रवास, आपल्या जीवनाचाच प्रवास, फक्त वेगवेगळ्या जागांचा नाही, आपल्या जीवनाचाच पट जो वाडेकरांनी उलगडलेला आहे तो बघावा. आणि त्याच्यातनं तुम्ही वाचक म्हणून खूप समृद्ध होत जाल. कारण बऱ्याच गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल अमेरिकेतल्या ज्या नेटिव्ह अमेरिकन्सच्या बाबतीमध्ये जे झालं, जे दुर्दैवी जे सगळं झालं ते त्यांनी खूप कष्ट करून, खूप इतिहास वाचून ते त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे. आणि ते वाचताना तुमचं मन हेलावतं. समाजवादाचा उल्लेख यांनी केला. काय आहे, सामाजिक बांधिलकी ही फक्त समाजवाद्यांची मक्तेदारी नाही आहे. समाज आम्हालाही हवा असतो, वाद नको असतो. समाजवाद्यांना समाजवाद हवा असतो, हा खरा प्रॉब्लेम. असो, जाता जाता मी एवढं बोलायचं होतं. आता काय करू मी, हे आता आहे कोकणी तिरकसपणा माझ्यामध्ये, व्हेरी प्राऊड. भाषेला पु ल देशपांडेंनी म्हटलं होतं, पुरुषासारखी पायात गिरकी घेऊन चालायची सवयच आहे, ती माझ्याही भाषेला निश्चितच आहे. वाक्य बरोबर होतं. तर एवढंच बोलून मी माझे 4 शब्द संपवते.
वाडेकरांना त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी अनेक शुभेच्छा आणि अशीच अजूनही पुस्तकं त्यांच्या हातातनं त्यांच्या लेखणीतनं उतरो. मला या पुस्तकातली त्रुटी एकच जाणवली, ती म्हणजे ऑब्व्हियसली हे पुस्तक जावे त्या म्हणजे त्यांच्या भारताबाहेरच्या पर्यटनाचं आहे, थोडंसं भारतातलं आहे. पण मला वाटतं त्यांनी त्यांच्या डोळस आणि चौकस संवेदनशील दृष्टीने भारत बघावा, भारतामध्ये फिरावं आणि भारत त्यांना आता कसा दिसतो ह्याच्याबद्दल त्यांचं एखादं पुस्तक आलं तर मला खरोखर आवडेल एक वाचक म्हणून. धन्यवाद. अगदी कोकणी अध्यक्षीय भाषण झालेलं आहे आणि परखड आणि स्पष्टपणासाठीच शेफाली वैद्य प्रसिद्ध आहेत आणि खरंच छान विचार त्यांनी मांडलेले आहेत. आणि त्यांनी सांगितलं तसं की प्रवास वेगवेगळ्या उद्देशाने करतो. तर मराठीमध्ये खूप छान सुभाषित आहे, केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार, शास्त्रग्रंथ विलोकन मनुजा चातुर्य येतसे फार. आणि खरंच लेखनाचा सूर किंवा आपण लेखक आहोत याचा शोध आणि त्याचं चातुर्य मंदार वाडेकर यांना आपल्या देशाटन किंवा पर्यटनामुळे आणि प्रवासामुळे गवसला. आणि पुढची सूत्र मी 2 मिनिटासाठी सत्यजितकडे देते. अतिशय इंटरेस्टिंग टप्प्यावरती हा कार्यक्रम आहे. मी लेखक मंदार यांना विनंती करतो की या कार्यक्रमाचं निवेदन शिल्पा देशपांडे यांनी केलं, त्यांचाही आपण सत्कार करावा. धन्यवाद. खरं तर मगाशी जसं त्यांनी सांगितलं की सोशल मीडियावर सुरुवात झाली आणि त्या लेखनाचं पुन्हा पुस्तक स्वरूपात आपल्याला आज परिणाम दिसतो त्यांच्या प्रवास वर्णनाचा. आणि एकंदरीत त्यांच्या लेखनाचा प्रवास या पुस्तकातून आपल्याला दिसणार आहे, ऐकायला सुद्धा येणार आहे ऑडिओ बुकमधून आणि वाचायला सुद्धा मिळणार आहे. पण शेवटी एकच म्हणावंसं वाटतं आभाराचा भार पेलण्याच्या आधी की व्हॉट्सअप FBवर भेटतात त्यापेक्षा वेगळी असतात माणसं हे भेटून कळतं आणि म्हणून भेटलं पाहिजे. प्रत्येक वेळेस लेखन पुस्तकातच असलं पाहिजे असं नाही, प्रत्येक वेळेस लेखन व्यासपीठावरच असलं पाहिजे असं नाही. प्रत्येक माणूस हे एक स्वतंत्र राज्य असतं, ते गाव शोधता यायला पाहिजे आणि म्हणून भेटलं पाहिजे. आणि खरंच याच्या सोशल मीडियाच्या ह्या सगळ्या इंटरनेट आणि सगळ्याच्या भडीमारामध्ये आपलं भेटणं कुठंतरी राहून जातं आणि अशा कार्यक्रमाच्या स्वरूपात माध्यमातून आपण पुन्हा एकदा भेटतो आणि लेखनाचा किंवा साहित्याचा प्रवास आज आपण जाणून घेतलात आणि मंदार वाडेकर यांना अनेक शुभेच्छा आपण देऊया. आणि शेवटी एकच सांगावं असं वाटतं की हा उत्सव जगण्याचा उल्हासाचा कुणी म्हणोत या जगण्याला नश्वर अथवा खोटे सूर गवसला त्याला परब्रह्म भेटे. आणि हा सूर मंदार वाडेकर यांना भेटलेला आहे, मिळालेला आहे. लेखनाचा सूर त्यांनी असाच जपावा या शुभेच्छासह मी निरोप घेते आणि कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद. सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. ध्वनी ज्यांनी दिलेला आहे त्या ध्वनी संयोजकांचे आभार, जे छायाचित्रण करतायत आणि फोटोग्राफी करतायत त्यांचेही आभार, मान्यवरांचे आभार, उपस्थित सगळ्यांचे आभार. पुन्हा एकदा आभार मानून मी कार्यक्रम संपला असं जाहीर करते. धन्यवाद.